हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ॲग्री रनर अकॅडमी. आज आपलं हे ॲनिमल हजबंड्री आणि डेअरी सायन्सचं फर्स्ट लेक्चर आहे. यामध्ये आपण सर्वात अगोदर एक ॲनिमल हजबंड्री डेअरी सायन्सचा एक कन्सेप्च्युअल पोर्शन जर म्हटलं तर डायजेस्टिव्ह सिस्टीम आज शिकूया. तर सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. माझं नाव कार्तिक राऊत आहे. मी PhD स्कॉलर आहे MPKV राहुरी इथनं. आणि हा जो आपण याच्यामध्ये जर बघितलं तर हा जो डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे हा एक ॲनिमल फिजिओलॉजीचा एक पार्ट आहे. तर ॲनिमल फिजिओलॉजी मध्ये जर म्हटलं तर वेगवेगळे पार्ट येतात, जसं की रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणजे काय, मल्टिपल ओव्युलेशन एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्निक म्हणजे काय, आणि एक डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॅटल हे काय. तर याच्यामधले ॲनिमल फिजिओलॉजी मधला जो पहिला पोर्शन आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॅटल, आज आपण हा शिकणार आहोत. ठीक आहे. तर सर्वात अगोदर जर बोलायचं झालं तर आपण डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या बेसिसवर ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलं आहे. तर 3 प्रकारचे ॲनिमल्स असतात. जर पहिले जे ॲनिमल आहे ते आहे रुमिनंट ॲनिमल. कोणते? रुमिनंट ॲनिमल. दुसरे जे ॲनिमल आहे ते आहे सुडो रुमिनंट ॲनिमल. आणि तिसरे जे ॲनिमल आहे ते आहे नॉन रुमिनंट ॲनिमल. आता रुमिनंट ॲनिमल म्हणजे काय, सुडो रुमिनंट ॲनिमल म्हणजे काय आणि नॉन रुमिनंट ॲनिमल म्हणजे काय, याच्यातला पहिला फरक समजून घ्या. रुमिनंट ॲनिमल म्हणजे काय की असे ॲनिमल की ज्याचं स्टमक जे आहे ते 4 भागात डिवाइड झालेलं असतं, 4 पार्ट मध्ये डिवाइड झालेलं असतं. किती? 4 पार्ट मध्ये डिवाइड. मग ते 4 पार्ट कोणते? रुमेन, रेटिक्युलम, ओमॅसम आणि अबोमॅसम. आणि सुडो रुमिनंट ॲनिमल म्हणजे काय की असे ॲनिमल की ज्यांचं स्टमक जे आहे ते 3 कंपार्टमेंट मध्ये डिवाइड झालेलं असतं. त्याच्यामध्ये जो ओमॅसम जो हा भाग आहे हा नेहमी अब्सेंट असतो. कोणता? ओमॅसम. ओमॅसम. आणि नॉन रुमिनंट ॲनिमल म्हणजे काय की असे ॲनिमल की ज्यांच्यामध्ये फक्त एकच स्टमक जे आहे ते डिवाइड झालेलं नसतं, एकच स्टमक असतं. आणि तो पार्ट जर म्हटलं तर अबोमॅसम. अबोमॅसम. आणि बाकी जे आहे त्याच्यामध्ये रुमेन, रेटिक्युलम आणि ओमॅसम हे अब्सेंट असते. ठीक आहे. आता परत याला आपण डिटेल मध्ये बघूयात. रुमिनंट ॲनिमल म्हणजे काय, असे ॲनिमल की ज्यांचं जे स्टमक आहे ते 4 चेंबर्ड मध्ये डिवाइड झालेलं असतं. मग ते 4 चेंबर्ड म्हणजे काय, पोटाचा पहिला भाग जर म्हटलं त्याचं नाव आहे रुमेन, नंतरचा जो भाग म्हटलं तर तो आहे रेटिक्युलम, नंतरचा जो भाग म्हटलं तर तो आहे ओमॅसम, आणि नंतरचा भाग जर म्हटलं तो आहे अबोमॅसम. ठीक आहे. आणि हे जे रुमिनंट ॲनिमल असतात हे नेहमी रुमिनेशनची प्रोसेस करत असतात. आता रुमिनेशनची प्रोसेस म्हणजे काय हे आपण समोर शिकून घेऊयात. ही त्याची डेफिनेशन आहे, फक्त जस्ट ओव्हरलुक करून घ्या. काऊ चेव देअर फूड अगेन आफ्टर द स्वॅलोइंग इट द फर्स्ट टाइम, त्याला काय म्हणतो आपण? रुमिनेशन. आता सुडो रुमिनंट ॲनिमल म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं ऑन द बेसिस ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम ॲनिमलला आपण 3 कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केलेलं आहे. पहिली कॅटेगरी आहे रुमिनंट ॲनिमल. रुमिनंट ॲनिमल म्हणजे काय की असे ॲनिमल की ज्यांचं स्टमक जे आहे ते 4 पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे, 4 कंपार्टमेंट मध्ये डिवाइड केलेलं आहे. तर ते 4 कंपार्टमेंट कोणते? सर्वात अगोदरचा कंपार्टमेंट आहे रुमन, रेटिक्युलम, ओमॅसम आणि अबोमॅसम. आता सुडो रुमिनंट ॲनिमल म्हणजे काय की असे ॲनिमल ज्यांचं स्टमक जे आहे ते 3 चेंबर्ड मध्ये डिवाइड केलेलं आहे किंवा 3 चेंबर्ड स्टमक आहे. हे ॲनिमल सुद्धा रुमिनेशनची प्रोसेस करत असतात. पण याच्यामध्ये 3 चेंबर्ड कोणकोणते? रुमेन आहे, रेटिक्युलम आहे, अबोमॅसम आहे. पण याच्यामध्ये ओमॅसम जो आहे हा नेहमी अब्सेंट असतो. मग आता सुडो रुमिनेंट ॲनिमलचं एक्झाम्पल जर म्हटलं तर ते काय आहे? कॅमल. काय आहे? कॅमल. ठीक आहे. नंतर बघा नॉन रुमिनंट ॲनिमल. नॉन रुमिनंट ॲनिमल जे आहे त्यांना आपण मोनोगॅस्ट्रिक ॲनिमल सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? मोनोगॅस्ट्रिक ॲनिमल. यांचं जे स्टमक आहे हे कोणत्याही कंपार्टमेंट मध्ये डिवाइड केलेलं नसतं. यांचं स्टमक जे आहे ते फक्त एकच असतं, म्हणून यांना आपण मोनोगॅस्ट्रिक ॲनिमल असं म्हणतो. ठीक आहे. आता याचं एक्झाम्पल काय? ह्युमन, हॉर्स, डॉंकी, नंतर हे काय? झेब्रा आणि रॅबिट. ठीक आहे. नॉन रुमिनंट ॲनिमलचं एक्झाम्पल काय? ह्युमन आहे, हॉर्स आहे, डॉंकी आहे, झेब्रा आहे आणि रॅबिट आहे. ठीक आहे. नॉन रुमिनंट ॲनिमल हे असे ॲनिमल असतात की ज्यांचं स्टमक जे आहे ते डिवाइड किंवा कंपार्टमेंट मध्ये डिवाइड नसतं. अशा ॲनिमलला आपण नॉन रुमिनंट ॲनिमल किंवा मोनोगॅस्ट्रिक ॲनिमल असं म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. आता 2 चेंबर स्टमक. 2 चेंबर स्टमक म्हणजे काय की बर्ड मध्ये जे स्टमक आहे ते 2 पार्ट मध्ये डिवाइड असतं.
दोन पार्ट कोणते? जो सर्वात अगोदरचा जो पार्ट आहे त्याला आपण प्री वेंट्रिकुलस असं म्हणतो आणि नंतरचा जो पार्ट आहे त्याला आपण वेंट्रिकुलस असं म्हणतो. आता हा जो प्रो वेंट्रिकुलस जो पार्ट आहे याला आपण ग्लॅन्डुला स्टमक सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? ग्लॅन्डुला स्टमक सुद्धा म्हणतो. कारण की बर्डचा जो पहिला पार्ट आहे, पोटाचा जो पहिला पार्ट आहे त्याला आपण प्रो वेंट्रिकुलस म्हणतो आणि याला ग्लॅन्डुला स्टमक पण म्हणतो आणि याला ट्रू स्टमक पण म्हणतो. याला ग्लॅन्डुला स्टमक का म्हणतो आपण? कारण की या स्टमक मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डायजेस्टिव्ह ग्लँड्स प्रेझेंट असतात. काय प्रेझेंट असतात? डायजेस्टिव्ह ग्लँड्स. ह्या ज्या डायजेस्टिव्ह ग्लँड्स आहे ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या डायजेस्टिव्ह एन्झाईम्स सिक्रेट करत असतात. काय? डायजेस्टिव्ह एन्झाईम्स लाईक पेप्सिन. ठीक आहे. आणि काही ऍसिड सिक्रेट करत असतात. काय? काही ऍसिड सिक्रेट करत असतात. ठीक आहे. म्हणून असं स्टमक की ज्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह ग्लँड्स प्रेझेंट असतात त्या स्टमकला आपण ट्रू स्टमक असं म्हणतो. आता हे जे बर्ड्स आहे, जे कोंबडी आहे, त्या कोंबडीमध्ये किती स्टमक असतात? दोन. स्टमक जे आहे ते दोन पार्ट मध्ये डिवाइड झालेलं असतं. कोणतं? प्रो वेंट्रिकुलस आणि वेंट्रिकुलस. प्रो वेंट्रिकुलस जे आहे याला आपण ग्लॅन्डुला स्टमक सुद्धा म्हणतो. ग्लॅन्डुला स्टमक का म्हणतो? कारण की त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह ग्लँड्स प्रेझेंट असतात. या ज्या डायजेस्टिव्ह ग्लँड्स आहे या डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रेट करतात. कोणतं एन्झाईम? पेप्सिन. किंवा काही ऍसिड्स रिलीज करतात. ऍसिड म्हणजे कोणतं? हायड्रोक्लोरिक ऍसिड्स. आता या डायजेस्टिव्ह ग्लँड्स जे आहे किंवा हे प्रो वेंट्रिकुलस याचं पर्टिक्युलर काम काय की आता एखादं कोणतं पण बर्ड्स ज्यावेळेस फूड खातं, फूड खाल्ल्यानंतर ते फूड माउथ मधनं इसोफॅगस थ्रू पोटाच्या पहिल्या भागात येतं. त्या पोटाच्या पहिल्या भागाचं नाव आहे प्रो वेंट्रिकुलस. या प्रो वेंट्रिकुलस मध्येच वेगवेगळ्या प्रकारच्या डायजेस्टिव्ह ग्लँड्स प्रेझेंट असतात आणि ज्यावेळेस फूड इथे येतं त्यावेळेस हे फूड आहे हे कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये असतं. इथं आल्यानंतर हे जे फूड आहे हे सिंपल फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायचं काम या प्रो वेंट्रिकुलस मध्ये होत असतं. नंतर हे जे सिंपल फॉर्म मध्ये कन्व्हर्ट झालेलं फूड आहे हे या प्रो वेंट्रिकुलस मधून वेंट्रिकुलस या पोटाच्या दुसऱ्या भागात जातं आणि या भागाला आपण मस्क्युलर स्टमक सुद्धा म्हणतो. हे जे मस्क्युलर स्टमक आहे हे वेगवेगळ्या मसल्स न बनलेलं असतं. लाईक स्मूथ मसल. कोणत्या मसल? स्मूथ मसल. आणि हा जो वेंट्रिकुलस आहे हा पोटाचा जो दुसरा भाग आहे, दुसरा जो पोर्शन आहे याला आपण वेंट्रिकुलस किंवा गिजार्ड किंवा मस्क्युलर स्टमक सुद्धा म्हणतो. गिजार्ड हे लक्षात राहू द्या. गिजार्ड हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ऍक्च्युली याचं काम काय? पर्टिक्युलर वेंट्रिकुलसचं पर्टिक्युलर काम काय? याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसल्स प्रेझेंट असतात. तर मसल्स कोणते प्रेझेंट असतात? स्मूथ मसल्स. कोणते मसल्स? स्मूथ स्मूथ मसल्स प्रेझेंट असतात. हे स्मूथ मसल्स काय करतात? कंटिन्युअसली कॉन्ट्रॅक्ट प्लस एक्सपान्शन याचं होत असतं. आणि या कंटिन्युअसली कॉन्ट्रॅक्शन प्लस एक्सपान्शन मुळे काय होतं? जे फूड प्रो वेंट्रिकुलस मधनं या वेंट्रिकुलस या पोटाच्या दुसऱ्या भागात आलाय ते फूड प्रॉपरली मिक्स करण्याचं काम हा वेंट्रिकुलस करतो. आणि कशामुळे करतो? कारण की या वेंट्रिकुलस मध्ये स्पेशल टाइप ऑफ मसल्स प्रेझेंट असतात. त्या मसल्सला आपण स्मूथ मसल म्हणतो. हे जे स्मूथ मसल आहे हे कंटिन्युअसली कॉन्ट्रॅक्ट प्लस एक्सपांड होत असतात आणि कंटिन्युअसली कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन मुळे जे फूड वेंट्रिकुलस मध्ये आलंय ते फूड प्रॉपरली मिक्स होत असते. ठीक आहे. नंतर काय होतं? इथं आलेलं जे फूड आहे हेच फूड जे आहे हे फूड वेंट्रिकुलस मधनं स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जातं. कुठे जातं? स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जातं. ठीक आहे. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये गेल्यानंतर काय होतं की या फूड मध्ये जे पण काही मिनरल्स, जे पण काही विटॅमिन्स, जे पण काही अमिनो ऍसिड्स, जे पण काही न्यूट्रिएंट असेल ते सगळं काही या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये ऍब्झॉर्ब केलं जातं. नंतर स्मॉल इंटेस्टाईन मधनं हे जे फूड आहे हे कुठे जातं? लार्ज इंटेस्टाईन. ठीक आहे. लार्ज इंटेस्टाईन. आणि लार्ज इंटेस्टाईन मधनं हे जे फूड आहे हे ऍनस थ्रू, रेक्टम थ्रू बाहेर फेकल्या जातं. ठीक आहे. हे काय झालं? लक्षात राहू द्या. बर्ड जे आहे म्हणजे फाऊल म्हणजे कोंबडी याचं जे स्टमक आहे हे किती भागात डिवाइड झालेलं असतं? 2 चेंबर. किती? 2 भागात. ते 2 भाग कोणते? प्रो वेंट्रिकुलस आणि दुसरा भाग कोणता आहे? वेंट्रिकुलस. प्रो वेंट्रिकुलसला आपण काय म्हणतो? ग्लॅन्डुला स्टमक असं म्हणतो. ग्लॅन्डुला स्टमक का म्हणतो? कारण की याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डायजेस्टिव्ह ग्लँड प्रेझेंट असतात. या डायजेस्टिव्ह ग्लँड काय करतात? वेगवेगळ्या प्रकारचे डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रेट करतात. तिच्यातला पहिला डायजेस्टिव्ह एन्झाईम काय? पेप्सिन. नंतर वेगवेगळ्या प्रकारचे ऍसिड रिलीज करतात. ते ऍसिड कोणतं? HCl. लक्षात राहू द्या. या डायजेस्टिव्ह हे जे एन्झाईम आहे त्याचं पर्टिक्युलर काम काय?
जे पण फूड इसोफॅगस थ्रू या प्रोव्हेंट्रिक्युलस मध्ये येते त्याला प्रॉपरली डायजेस्ट करण्याचं काम कोण करतं? प्रोव्हेंट्रिक्युलस करतं. डायजेस्ट म्हणजे काय करते की जे फूड आपण खातो ते नेहमी कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये असतं. कसं? कॉम्प्लेक्स म्हणजे त्याच्यामध्ये जे पण न्यूट्रिएंट असतात ते आपली बॉडी डायरेक्ट ऍब्झॉर्ब करू शकत नाही. ज्यावेळेस हे कॉम्प्लेक्स फॉर्म मधलं फूड ज्यावेळेस हे सिम्पल फॉर्म मध्ये कन्वर्ट होतं त्यावेळेसच आपली बॉडी तिच्यातले न्यूट्रिएंट्स, तिच्यातले विटॅमिन्स, तिच्यातले अमिनो ऍसिड्स हे ऍब्झॉर्ब करू शकतात. जसं काही एक्झाम्पल म्हणून जर तुम्हाला सांगायचं झालं तर जसं काही फूड मध्ये प्रोटीन सुद्धा असतं. काय असतं? प्रोटीन. आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे प्रोटीन हे कशानं बनलेलं असतं? अमिनो ऍसिड्स. म्हणजे वेगवेगळे अमिनो ऍसिड्स हे एकमेकांना जॉईंट असतात एका पर्टिक्युलर किंवा एका स्पेशलाइज बॉन्डने. त्या बॉन्डला आपण काय म्हणतो? पेप्टाइड बॉन्ड. लक्षात ठेवा, पेप्टाइड बॉन्ड. आता जनरली काय होतं? प्रोव्हेंट्रिक्युलस मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हे डायजेस्टिव्ह ग्लँड्स असतात. ज्यावेळेस हे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स किंवा ऍसिड रिलीज करतात, हे जे ऍसिड्स आहे या पेप्टाइड बॉन्डला ब्रेक करतात आणि हे अमिनो ऍसिड आहे हे फ्री होऊन जातात. ठीक आहे. म्हणजे काय झालं? आपलं जे फूड आहे ते कशानं बनलेलं होतं? प्रोटीन. प्रोटीन काय? हे कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे. ठीक आहे. मग याला या डायजेस्टिव्ह एन्झाईम्सच्या मदतीनं हे कशामध्ये कन्वर्ट करण्यात आलं? अमिनो ऍसिड. आणि हे जे अमिनो ऍसिड आहे हा आपल्या फूडचा हा सिंपल फॉर्म आहे आणि हा सिंपल फॉर्म आपल्या स्मॉल इंटेस्टाईन हा ऍब्झॉर्ब करू शकतो. ठीक आहे. समजलं? नेक्स्ट पोर्शन जर आपण बोलायचं झालं तर प्रीहेन्साइल ऑर्गन. काय? प्रीहेन्साइल ऑर्गन. आपण जे बघतोय ना हे थोडेसे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे अपार्ट फ्रॉम द डायजेस्टिव्ह सिस्टीम. हे पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे आपण अगोदर शिकूयात. प्रीहेन्साइल ऑर्गन म्हणजे काय? असे अॅनिमलचे कोणतेही ऑर्गन दॅट होल्ड द फूड इज कॉल्ड ॲज द प्रीहेन्साइल ऑर्गन. सपोज इथे एखादा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला जर अन्न खायचं आहे तर तो व्यक्ती अन्न कसं खाईल? पहिले हाताने अन्न घेईल आणि हाताने अन्न घेतल्यानंतर तो खाईल. म्हणजे काय? हात काय झाला? हा प्रीहेन्साइल ऑर्गन झाला. प्रीहेन्साइल ऑर्गन म्हणजे काय? असा कोणता पण बॉडीचा ऑर्गन, असा अॅनिमलचा कोणता पण ऑर्गन जो फूड जे आहे त्याला होल्ड करू शकेल अशा कोणत्या पण ऑर्गनला आपण काय म्हणतो? प्रीहेन्साइल ऑर्गन असं म्हणतो. जसं काही ह्युमन मध्ये काय? हँड जो आहे हा काय? प्रीहेन्साइल ऑर्गन आहे. ठीक आहे. जसं काही बघा ह्युमन मध्ये काय? हँड जो आहे हा प्रीहेन्साइल ऑर्गन आहे आणि टंग काय आहे हा पण एक प्रीहेन्साइल ऑर्गन आहे. जर काऊ, बफेलो, डॉग, कॅट मध्ये जर बघितलं टंगच फक्त प्रीहेन्साइल ऑर्गन आहे. हॉर्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर अप्पर लिप किंवा त्याचे जे इन्सिजर ट्रीथ असतात हे प्रीहेन्साइल ऑर्गन आहे. शिप मध्ये जर तुम्ही बघितलं तर टंग आणि इन्सिजर ट्रीथ हे प्रीहेन्साइल ऑर्गन आहे. आणि पिग मध्ये जर बघितलं तर पॉइंटेड लोअर लिप्स जे असतात, पिगचे जे लोअर लिप्स असतात, काय? कोणते लिप? लोअर लिप. हे काय आहे? प्रीहेन्साइल ऑर्गन. आता आपण बघितलं प्रीहेन्साइल ऑर्गन म्हणजे काय? अॅनिमलचा असा कोणता पण ऑर्गन जो फूडला होल्ड करू शकेल अशा ऑर्गन्सला आपण काय म्हणतो? प्रीहेन्साइल ऑर्गन. जसं काही माणसाला जेवण करायचंय, माणूस जेवताना कशाने फूड होल्ड करतो? हाताने होल्ड करतो. म्हणजे हात पण काय झाला? हा एका प्रकारचा प्रीहेन्साइल ऑर्गन असा झाला. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात. आता फीडिंग हॅबिट ऑफ अॅनिमल्स. ठीक आहे. फीडिंग हॅबिट ऑफ अॅनिमल. On the basis of the feeding habit of the animals are classified into the two categories. फर्स्ट कॅटेगरी जी आहे त्याला आपण म्हणतो ग्रेझिंग अॅनिमल. ग्रेझिंग अॅनिमल म्हणजे काय? असे अॅनिमल्स जे लो ग्रोईंग व्हेजिटेशन्स वर फीड करतात लाईक ग्रासेस, अशा अॅनिमलला आपण काय म्हणतो? ग्रेझिंग अॅनिमल असं म्हणतो. काय? ग्रेझिंग अॅनिमल म्हणजे काय? असे अॅनिमल जे लो ग्रोईंग व्हेजिटेशन वर फीड करतात अशा अॅनिमलला आपण ग्रेझिंग अॅनिमल असं म्हणतो. जसं काही ग्रासेस. हे बघा, जी कॅटल आहे ही कशावर फीड करते? हे जे गवत दिसतंय ना तुम्हाला हे खाते बघा. ठीक आहे. म्हणजे ती काय करते? ग्रेझिंग करते. म्हणजे कॅटल काय झाला? हा एक ग्रेझिंग अॅनिमल झाला. हा जो कॅटल आहे, ही जी गाय आहे, ही तुम्ही बघितले का कधी? झाडाचे असे पाणी कधी खाते का? नाही खात ना. बरोबर ना. म्हणजे ही जी कॅटल आहे ही काय खाते? जे लो ग्रोईंग जे व्हेजिटेशन असतात ही नेहमी तिच्यावर फीड करत असते. म्हणून असे जे अॅनिमल्स असतात ज्या लो ग्रोईंग व्हेजिटेशन वर फीड करतात, म्हणजे लहान लहान गवतावर किंवा लहान लहान जे झाडं असतात जमिनीवर, अशा जे व्हेजिटेशन आहेत ज्याच्यावर ते फीड करतात अशा अॅनिमलला आपण लो ग्रेझिंग अॅनिमल असं म्हणतो. तर त्याचं एक्झाम्पल कोणतं आहे? कॅटल आणि शीप. हे लक्षात ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. काय? ग्रेझिंग अॅनिमल. ग्रेझिंग अॅनिमल म्हणजे काय? असे अॅनिमल जे लो ग्रोईंग व्हेजिटेशन वर फीड करतात अशा अॅनिमलला आपण ग्रेझिंग अॅनिमल म्हणतो. त्याचं एक्झाम्पल काय? कॅटल आणि शीप. नंतर आहे ब्राउझिंग अॅनिमल. ब्राउझिंग अॅनिमल म्हणजे काय? असे अॅनिमल जे जे फीड करतात कशावर? हाय ग्रोईंग व्हेजिटेशन.
हाय ग्रोईंग व्हेजिटेशन म्हणजे काय, मोठ्या मोठ्या झाडांवर फीड करतात, म्हणजे मोठ्या मोठ्या झाडाचे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स खातात. काय व्हेजिटेटिव्ह पार्ट्स म्हणजे काय, लिव्हज वगैरे. ठीक आहे, अशा अॅनिमलला आपण काय म्हणतो, ब्राउझिंग अॅनिमल. काय म्हणतो, ब्राउझिंग अॅनिमल. हे बघा, ठीक आहे, गोट आहे. ही गोट कशावर फीड करते तुम्ही बघा, हे जे झाडाचे पानं आहे ना त्याच्यावर फीड करते. ही ग्राउंड वरचं जे गवत आहे ही खाते आहेत का, नाही ना, बरोबर ना. मग असे जे अॅनिमल जे हाय ग्रोईंग व्हेजिटेशन वर फीड करतात अशा अॅनिमलला आपण ब्राउझिंग अॅनिमल असं म्हणतो. त्याचं एक्झाम्पल काय आहे, गोट. आणि दुसरं एक्झाम्पल काय त्याचं, कॅमल. ठीक आहे, आता कॅमल पण बघा, जे हाय ग्रोईंग व्हेजिटेशन आहे म्हणजे मोठे मोठे झाडं आहेत त्या झाडांचे पानं खातात. ठीक आहे, म्हणजे असे अॅनिमल जे हाय ग्रोईंग व्हेजिटेशन वर फीड करतात अशा अॅनिमलला आपण ब्राउझिंग अॅनिमल असं म्हणतो. ठीक आहे, याचे एक्झाम्पल लक्षात ठेवा, गोट आणि कॅमल. हे पेपरमध्ये विचारू शकता, हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. ठीक आहे, आता डायजेस्टिव्ह सिस्टम. एक सिंपल गोष्ट आहे की आपल्याला सपोज क्रॉपचा जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला कोणत्या पण क्रॉपची अगोदर फिजिओलॉजी माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्याचे रूट सिस्टीम कशी आहे, त्याचे लिव्स कसे आहे, त्याची हाईट किती असणार आहे. ठीक आहे, त्याचं फ्लावरिंग पोर्शन कुठे असणार आहे. ठीक आहे, त्याचा पूर्ण जो ग्रोईंग सीझन आहे तो किती दिवसाचा असणार आहे. म्हणजे काय, ह्या जनरल जनरल गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. तसंच कॅटलच्या किंवा एखाद्या कोणत्या पण अॅनिमलच्या आपल्याला जर फिजिओलॉजी बद्दल जर शिकायचं असेल तर आपल्याला हे माहित असणं खूप गरजेचं आहे की बॉडीचा कोणता पार्टला आपण काय म्हणतो. जसं की आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टम शिकायचं आहे, तर डायजेस्टिव्ह सिस्टीम बद्दल काय शिकायचं आहे आपल्याला, की बा रुमेन कुठे आहे, रेटिक्युलम कुठे आहे, स्मॉल इंटेस्टाईन कुठे आहे, लार्ज इंटेस्टाईन कुठे आहे. ठीक आहे, या बेसिक बेसिक गोष्टी शिकायच्या आहेत. ठीक आहे, आता आपण शिकूयात की डायजेस्टिव्ह सिस्टीम जे आहे याचा कोणता पार्ट कुठे प्रेझेंट आहे. बघा, सर्वात पहिले जे आहे पोर्शन जो येतो, माउथ येतो. काय येतो, माउथ. माउथ नंतर जे आहे, हे जे आहे, ही जे आहे अन्ननलिका, याला आपण मराठीमध्ये अन्ननलिका म्हणतो आणि इंग्लिशमध्ये आपण याला इसोफॅगस म्हणतो, किंवा याला आपण फूड पाईप सुद्धा म्हणतो. काय म्हणतो, फूड पाईप सुद्धा म्हणतो. ठीक आहे, ही जी, हा जो इसोफॅगस आहे, हा इसोफॅगस पोटाच्या पहिल्या भागाला अटॅच असतो. त्या भागाचं नाव आहे रुमेन. ठीक आहे, इसोफॅगस. इसोफॅगस नंतर काय येतं, रुमेन. लक्षात राहू द्या, रुमेन. ही जी आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम बघतोय, ही कशाची बघतोय, रुमिनंट अॅनिमलची. कशाची बघतोय, रुमिनंट अॅनिमलची. आणि तुम्हाला सांगितलं मी, रुमिनंट जे अॅनिमल आहे त्याचं जे पोट आहे, त्याची जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ही चार पार्ट मध्ये डिवाइड आहे. कोणकोणती चार पार्ट आहे, रुमेन. पहिला पार्ट काय, रुमेन. दुसरा पार्ट काय, बघा, हा दुसरा पार्ट आहे रेटिक्युलम. तिसरा पार्ट काय, ओमॅसम. चौथा पार्ट काय, अबोमॅसम. ठीक आहे, ही कशाची सिस्टीम आहे, कॅटलची डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. ठीक आहे, आता आपण सगळ्यात पहिला पोर्शन जो बघितला माउथ, माउथ नंतर जो पहिला पोर्शन बघितला इसोफॅगस. इसोफॅगसला आपण फूड पाईप पण म्हणतो. ठीक आहे, आणि हा जो इसोफॅगस आहे हा पोटाच्या पहिल्या भागाला अटॅच झालेला असतो. त्या पहिल्या भागाचं नाव आहे रुमेन. रुमेन नंतर जो दुसरा जो पोर्शन आहे पोटाचा, त्या दुसऱ्या कंपार्टमेंटचं नाव आहे रेटिक्युलम. रेटिक्युलम नंतर जो पोटाचा तिसरा पोर्शन आहे त्याला आपण म्हणतो ओमॅसम. ओमॅसम नंतर जो पोटाचा चौथा पोर्शन आहे त्याला म्हणतो आपण अबोमॅसम. ठीक आहे, आता ही सिस्टीम जी आहे ही पर्टिक्युलरली काम कसं करते. ठीक आहे, याचा ओव्हरव्ह्यू आपण जस्ट बघूयात. एक मिनिट फक्त. आता आता ज्यावेळेस एखादं कोणतं पण अन्न खाते. ठीक आहे, ज्यावेळेस गाय कोणतं पण एखादं पहिल्यांदा अन्न खाते त्याला आपण मराठीमध्ये काय, इंग्लिशमध्ये काय म्हणतो, इंजेक्शन ऑफ फूड. म्हणजे ती काय करते, फर्स्ट टाइम फूड खाते त्याला आपण काय म्हणतो, इंजेक्शन ऑफ फूड. ज्यावेळेस गायीनं पहिलं अन्न खाल्लं त्यावेळेस ती पहिल्यांदा कधीच चावत नाही. तुम्ही बघा, गाईला कधी पण ऑब्झर्व करा, ज्यावेळेस ती पहिल्यांदा खूप वेळेस म्हणजे फास्ट फास्ट अन्न खाऊन घेते आणि अन्न खाल्ल्यानंतर ती पोटाच्या एका भागात स्टोअर करते, पण ती ज्यावेळेस पहिल्यांदा अन्न खाते ती पूर्ण जे अन्न आहे, जे पण फूड आहे ते गिळून घेते. ती कधीच चावत नाही. ती चावते कधी, ती नंतर चावते. आता आपण बघूयात की ऍक्च्युली सिस्टम नेमकं कशी तरी काम करते. ठीक आहे, बघा, गाय ज्यावेळेस अन्न खाते, अन्न खाल्ल्यानंतर गायीच्या तोंडामध्ये
तीन सलायवरी ग्लँड्स असतात. किती सलायवरी ग्लँड्स असतात? या अप्पर पोर्शनला, या माउथच्या अप्पर पोर्शनला तीन सलायवरी ग्लँड्स असतात. किती सलायवरी ग्लँड्स असतात? तीन सलायवरी ग्लँड्स असतात. सलायवरी ग्लँड्स. किती सलायवरी ग्लँड्स असतात? तीन सलायवरी ग्लँड्स असतात. ह्या ज्या सलायवरी ग्लँड्स आहे, हे काय सिक्रेट करतात? सलायवा सिक्रेट करतात. काय सिक्रेट करतात? सलायवा सिक्रेट करतात. आणि तुम्हाला ऐकायला आश्चर्य वाटेल की हा जो सलायवा आहे, एक कॅटल ह्या ज्या सलायवरी ग्लँड आहे, एका दिवसामध्ये नियरली अबाउट 100 ते 130 लिटर सलायवा प्रोड्यूस करतात पर डे. किती? 100 ते 130 लिटर सलायवा प्रोड्यूस करतात पर डे. आणि हा जो सलायवा आहे याच्यामध्ये हाय अमाऊंट ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड प्रेझेंट असतो. म्हणून जो सलायवाचा जो पीएच आहे हा नेहमी 8.5 पर्यंत असतो. ठीक आहे. आता हा जो सलायवा आहे हा एवढा अल्कलाईन नेचरचा का असतो? कारण की ज्यावेळेस एखादी गाय एखादं फूड ज्यावेळेस खातं, जसं काही हे असू द्या, सायलेज असू द्या, ठीक आहे, इट इज अ इट इज अ टाइप ऑफ द फूड, ठीक आहे, हे असू द्या किंवा सायलेज असू द्या, हे आणि सायलेज मध्ये हे जे फूड जर तुम्ही बघितलं, हे ऍसिडिक नेचरचं असतं. हे काय असतं? ऍसिडिक नेचरचं असतं. याचा जो पीएच आहे हा नियरली अबाउट 4.5 ते 4.7 पर्यंत असतो. ज्यावेळेस गायीनं हे फूड खाते, हे किंवा सायलेज, हे ऍसिडिक नेचरचं असल्यामुळे याला न्यूट्रलाइज करण्यासाठी हा जो सलाइवा आहे हा नेहमी अल्कलाईन नेचरचा असतो. अल्कलाईन का असतो? कारण की याच्यामध्ये हाय अमाऊंट ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड असतात. ठीक आहे, समजलं? आता परत एकदा बघूयात. गाय ज्यावेळेस सर्वात अगोदर ज्यावेळेस फूड खाते त्याला आपण काय म्हणतो? इंजेक्शन ऑफ फूड. इंजेक्शन तोंडामध्ये फूड आल्यानंतर तुम्हाला सांगितलं मी की गायीच्या तोंडामध्ये माउथ मध्ये अप्पर पोर्शनला तीन सलायवरी ग्लँड्स असतात. या सलायवरी ग्लँड्स ज्या असतात या नियरली अबाउट एका दिवसामध्ये 100 ते 130 लिटर सलायवा प्रोड्यूस करतात. या सलायवामध्ये हा जो आहे हाय अमाऊंट ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड असतं. हाय अमाऊंट ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड असल्यामुळे काय होतं की जो सलायवाचा पीएच आहे हा नियरली अबाउट 8.5 असतो. 8.5 म्हणजे काय? अल्कलाईन पीएच. आता ही अल्कलाईन नेचर का आहे सलायवाचं? कारण की ज्यावेळेस गाय ऍसिडिक फूड ज्यावेळेस खाते, ऍसिडिक फूड म्हणजे काय? ज्यावेळेस हे किंवा सायलेज खाते, या हे आणि सायलेजचा जो पीएच आहे हा 4.5 ते 4.7 असतो. हा ऍसिडिक नेचरचा असतो. ज्यावेळेस गाय हे खाल्ल्यानंतर या ऍसिडिटीला न्यूट्रलाइज करण्यासाठी सलायवा जो आहे तो पीएच न्यूट्रल अल्कलाईन नेचरचा असतो. ठीक आहे. आता गायीनं अन्न खाल्लं, बरोबर. अन्न खाल्ल्यानंतर काय होतो की फूड जे आहे, जे पण अन्न गायीनं खाल्लंय त्या फूड मध्ये हा सलायवा मिक्स होतो. काय होतो? फूड मध्ये हा सलायवा मिक्स होतो. आणि तुम्ही बघा, अन्नाचा असा गोल गोळा बनतो, लाडू सारखा असा गोल गोळा बनतो. हा जो अन्नाचा गोल गोळा आहे याला आपण काय म्हणतो? बोलस. याला आपण काय म्हणतो? बोलस. काय म्हणतो? बोलस. BOLUS. बोलस. हा जो गायीने ज्यावेळेस अन्न खाल्लं, अन्न खाल्ल्यानंतर याच्यामध्ये सलायवा मिक्स होतो त्या अन्नामध्ये आणि एक अन्नाचा असा गोल गोळा बनतो लाडू सारखा. आणि या गोळ्याला आपण काय म्हणतो? बोलस असं म्हणतो. आणि हा जो बोलस आहे हा स्टिकी नेचरचा असतो. ठीक आहे, एकदम चिकट चिकट असतो. हा जो बोलस आहे हा इसोफॅगस थ्रू, इसोफॅगस म्हणजे काय? याला मी तुम्हाला सांगितलं, इसोफॅगस म्हणजे काय? अन्न नलिका किंवा त्याला आपण काय म्हणतो? फूड पाईप पण म्हणतो. या इसोफॅगस थ्रू पोटाच्या पहिल्या भागात जातो. कोणत्या? पोटाच्या पहिल्या भागात. पोटाचा जो पहिला भाग आहे त्याचं नाव काय? रुमेन. त्याचं नाव काय? रुमेन. ठीक आहे. आता आपण रुमेन बद्दल शिकूया. ऍक्च्युली रुमेन आहे तरी काय? रुमेन जे आहे, हे बघा, हे जे आहे हे दिसतंय ना तुम्हाला? हा हा जो पोर्शन आहे हा एवढा, हे हे जे दिसतंय ना तुम्हाला हा पोटाचा पहिला पोर्शन आहे. या पोर्शनला रुमेन असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता ऍक्च्युली या रुमेन मध्ये ऍक्च्युली होतं तरी काय? सर्वात पहिले त्याचं इंट्रोडक्शन बघूयात. रुमेन जे आहे त्याला पाऊच सुद्धा असं म्हटलं जातं. ठीक आहे. पाऊच सुद्धा असं म्हटलं जातं किंवा या रुमेनला होल्डिंग बॅग सुद्धा म्हटलं जातं. हा पोटाचा पहिला भाग आहे. काय? इट इज अ फर्स्ट पार्ट ऑफ द स्टमक विच इज अ कनेक्टेड टू द इसोफॅगस. बघा, इसोफॅगस, अन्ननलिका. अन्ननलिका कोणासोबत कनेक्ट आहे? रुमेन. रुमेन कोणासोबत कनेक्ट आहे? अन्ननलिका सोबत. पोटाचा पहिला पोर्शन कोणता आहे? रुमेन. ठीक आहे. हेच यात सांगितलं आहे. द फर्स्ट पार्ट ऑफ द स्टमक आर कनेक्टेड टू द इसोफॅगस. या रुमेनचं या रुमेनचं ऍक्च्युली काम आहे तरी काय?
ठीक आहे. एक गोष्ट अजून एक पॉइंट राहिला लिहायचं याच्यामध्ये. रुमेन जो आहे इट इज अ लार्जेस्ट पार्ट इट इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ द स्टमक. रुमेन जो आहे हा लार्जेस्ट म्हणजे पोटाचा सगळ्यात मोठा भाग आहे. आता तुम्ही विचार करा लार्जेस्ट पार्ट म्हणजे किती लार्जेस्ट पार्ट. याची जी कॅपॅसिटी आहे रुमेनची ती नियरली अबाउट 150 ते 200 लिटर कॅपॅसिटी आहे. द कॅपॅसिटी ऑफ द रुमेन इज 150 ते 200 लिटर. आणि हा जो रुमेन आहे पोटाचा जो पहिला पोर्शन आहे रुमेन याच्यामध्ये 200 पेक्षा पण जास्त प्रकारचे बॅक्टेरिया 200 पेक्षा पण जास्त प्रकारचे बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतात. 200 पेक्षा पण जास्त प्रकारचे बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतात. या बॅक्टेरिया आणि या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं काम आहे तरी काय मी तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस गाय कोणतं पण फूड खाते, ज्यावेळेस कॅटल कोणतं पण फूड ज्यावेळेस इंजेस्ट करते, त्या फूड मध्ये सपोज असं समजा एखाद्या गायीनं फूड खाल्लं, ते जे फूड आहे ते ग्रास. तुम्हाला माहित आहे ग्रास मध्ये हाय अमाऊंट ऑफ सेल्युलोज असतो. काय सेल्युलोज. सेल्युलोज काय हा एका प्रकारचा कार्बोहायड्रेट आहे. ठीक आहे. तुम्ही बघा हा जो कार्बोहायड्रेट आहे हा जो सेल्युलोज आहे हा पॉलिसॅकॅराइड आहे. काय पॉलिसॅकॅराइड. ठीक आहे. हा खूप कॉम्प्लेक्स असतो. याला ब्रेकडाऊन करायला खूप जास्त एनर्जी लागते. त्यावेळेस काय करतात की हे जे बॅक्टेरिया असतात काय रुमेन मध्ये 200 पेक्षा पण जास्त प्रकारचे बॅक्टेरिया असतात. हे जे बॅक्टेरिया आहे हे बॅक्टेरिया काय करतात हे जे बॅक्टेरिया काय करतात सेल्युलोजला डायजेस्ट करण्यासाठी सेल्युलोज सेल्युलोज डायजेस्टिंग सेल्युलोज डायजेस्टिंग एन्झाइम्स प्रोड्यूस करतात. सेल्युलोज डायजेस्टिंग एन्झाइम्स प्रोड्यूस करतात. कोणते एन्झाइम आहे सेल्युलेज. हा जो सेल्युलेज एन्झाइम आहे हा काय करतो या सेल्युलोजला ब्रेकडाऊन करतो. काय करतो ब्रेकडाऊन करतो. आणि ब्रेकडाऊन केल्यानंतर त्याला सिंपल कार्बोहायड्रेट मध्ये कन्वर्ट करतो. सिंपल कार्बोहायड्रेट मध्ये कन्वर्ट करतो. तर मग तो सिंपल फॉर्म कोणता ग्लुकोज मध्ये कन्वर्ट करतो. कशात ग्लुकोज. आणि ग्लुकोज इज द अल्टिमेट सोर्स ऑफ द एनर्जी वी ऑल नो. ओके. आता हे जे बॅक्टेरिया आहे हे कोणकोणते आहे. प्रामुख्याने 3 बॅक्टेरिया सर्वात जास्त प्रमाणात सापडतात. तर पहिला जो बॅक्टेरिया आहे त्या बॅक्टेरियाचं नाव आहे रुमिनोकॉकस. रुमिनो रुमिनोकॉकस रुमिनोकॉकस. दुसरा जो बॅक्टेरिया आहे त्याचं नाव आहे स्ट्रेप्टोकॉकस. स्ट्रेप्टोकॉकस. तिसरा जो बॅक्टेरिया आहे त्याचं नाव आहे मिथॅनोकॉकस. मिथॅनोकॉकस. ठीक आहे. आता बघा मी तुम्हाला सांगितलं रुमेन जो आहे त्याला आपण पाऊच पण म्हणतो, त्याला आपण होल्डिंग बॅग पण म्हणतो. हा लार्जेस्ट पार्ट आहे. रुमेन जो आहे हा पोटाचा पहिला पार्ट आहे जो कशासोबत कनेक्ट आहे इसोफॅगस सोबत कनेक्ट आहे. बघा रुमेन जो आहे हा पोटाचा सगळ्यात मोठा पार्ट आहे. कशासोबत कनेक्ट आहे अन्न नलिकेसोबत कनेक्ट आहे. अन्न नलिकेला आपण काय म्हणतो फूड पाईप किंवा इसोफॅगस पण म्हणतो. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं रुमेनची कॅपॅसिटी किती आहे ही 150 ते 200 लिटर कॅपॅसिटी आहे. रुमेन मध्ये 200 पेक्षा पण जास्त प्रकारचे बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतात. मी काय म्हटलं 200 पेक्षा पण जास्त प्रकारचे बॅक्टेरिया म्हणजे 200 बॅक्टेरिया नाही म्हटलं मी 200 प्रकारचे पण जास्त प्रकारचे बॅक्टेरिया. ठीक आहे. आता या बॅक्टेरियाचं काम काय ज्यावेळेस एखादी कोणती पण कॅटल ज्यावेळेस फूड खाते जसं काही तिने ग्रास खाल्ला म्हणजे काय गवत खाल्लं त्या गवतामध्ये सर्वात जास्त प्रमाणात सेल्युलोज असतो. सेल्युलोज काय हा एक कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे. हा एक पॉलिसॅकॅराइड आहे. याला डायजेस्ट करणं हा जो आहे याला डायजेस्ट करणं खूप अवघड आहे. ठीक आहे. म्हणून या रुमेनमध्ये मी तुम्हाला सांगितलं वेगवेगळे बॅक्टेरिया प्रेझेंट असतात. हे जे बॅक्टेरिया आहे हे काय करतात सेल्युलोजला डायजेस्ट करतात. कसं डायजेस्ट करतात काही एन्झाइम्स प्रोड्यूस करतात. कोणते एन्झाइम प्रोड्यूस करतात सेल्युलेज एन्झाइम. हा जो सेल्युलेज एन्झाइम आहे हा सेल्युलोजला डायजेस्ट करतो आणि काय करतो सेल्युलोजला ब्रेकडाऊन करून ग्लुकोज मध्ये त्याचं कन्व्हर्जन करतो. हा जो ग्लुकोज आहे लक्षात राहू द्या हा जो ग्लुकोज आहे हे पोटामधले जे बॅक्टेरिया आहे रुमेन मधले जे बॅक्टेरिया आहे हा जो ग्लुकोज जो प्रोड्यूस केलाय सेल्युलोज पासून हा ग्लुकोज हे मायक्रो ऑर्गॅनिझम हे मायक्रो ऑर्गॅनिझम स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी
स्वतःच्या ग्रोथसाठी युटिलाइज करतात. काय करतात? स्वतःच्या ग्रोथसाठी, स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी हे युटिलाइज करतात. ठीक आहे. आता बघा, मी काय म्हटलं की जे पॉलिसॅकराइड आहे, जे सेल्युलोज आहे, बॅक्टेरिया त्याला काय करतात डायजेस्ट करतात आणि त्याला ग्लुकोज मध्ये कन्वर्ट करतात. हे जो ग्लुकोज आहे, हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे, ते स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी आणि स्वतःच्या ग्रोथसाठी ते युटिलाइज करतात आणि ग्रो होत असतात. आणि नेमकं होतं तरी काय? बघा, सेल्युलोज जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतो? इन प्रेझेन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स तो कशामध्ये कन्वर्ट होतो? ग्लुकोज मध्ये. हा जो ग्लुकोज आहे हे कोण युटिलाइज करतं? वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया. ठीक आहे. बॅक्टेरिया काय करतात? परत या ग्लुकोजला युटिलाइज करताना या ग्लुकोजचं जे कन्व्हर्जन आहे ते CH3 म्हणजे कार्बोक्झिलिक ऍसिड प्लस 2 मॉलिक्यूल ऑफ कार्बोक्झिलिक ऍसिड प्लस CH4 मिथेन प्लस कार्बन डायऑक्साइड मध्ये कन्वर्ट करतात. आता ठीक आहे, हे तुम्हाला समजायला थोडं अवघड गेलं असेल, बट समजून घ्या परत एकदा की बघा, गायीनं काय खाल्लंय? गवत खाल्लंय. गवतामध्ये सेल्युलोज आहे. सेल्युलोज हा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे. म्हणजे काय? त्याला डायजेस्ट करायला खूप अवघड जाते. ठीक आहे, कारण की आपल्याला सेल्युलोज पासून एनर्जी घ्यायची आहे आणि डायरेक्ट सेल्युलोज पासून कधीच एनर्जी आपल्याला भेटत नाही. त्याला आपल्याला सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं असतं. मग त्याला सिंपल फॉर्म मध्ये कोण कन्वर्ट करतं? की रुमेन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, बॅक्टेरिया आहेत. ते काय करतात? सेल्युलोजला काय करतात? डिग्रेड करतात. म्हणजे काय? त्याला ब्रेकडाऊन करतात आणि सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट करतात. म्हणजे कोणत्या फॉर्म मध्ये? ग्लुकोज. हा जो ग्लुकोज आहे, हा बॅक्टेरिया काय करतो? या ग्लुकोजला युटिलाइज करतो. कशासाठी? स्वतःच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी. आणि युटिलाइज केल्यानंतर काय करतो? की 2 मॉलिक्यूल ऑफ कार्बोक्झिलिक ऍसिड प्लस CH4 प्लस CO4 म्हणजे CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड रिलीज करतात. ठीक आहे, लक्षात राहू द्या. काय रिलीज करतात? कार्बोक्झिलिक ऍसिड प्लस CH4 प्लस कार्बन डायऑक्साइड. ठीक आहे. आणि हा जो CH4 आहे, आपण सांगितलं ना की गाय जी आहे ती कोणता गॅस प्रोड्यूस करते? मिथेन गॅस आणि कार्बन डायऑक्साइड गॅस. ठीक आहे. आणि हा काय? टू टू मॉलिक्यूल ऑफ CH3COH म्हणजे काय? कार्बोक्सिलिक ऍसिड. हा जो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, गाईला म्हणजे कॅटलला 75% म्हणजे 73% जी एनर्जी आहे ती या कार्बोक्सिलिक ऍसिड पासून भेटत असते. कुठून भेटत असते? या कार्बोक्सिलिक ऍसिड पासून भेटत असते. ठीक आहे. आता इथपर्यंत तर झालंय. ठीक आहे, आपण रुमेन बद्दल ऑलमोस्ट गोष्टी शिकलोय. पण हे समजून घ्या की गायीनं ज्यावेळेस अन्न खाल्ल्यानंतर जे अन्न आहे ते पोटाच्या पहिल्या भागात जातं. त्या पोटाच्या पहिल्या भागाला आपण रुमेन म्हणतो. रुमेन मध्ये जे अन्न आहे त्याचं फर्मेंटेशन झालंय. पण ऍक्च्युली काय होतं की जो अन्न आहे, तो अन्नाचा जो गोळा या पोटाच्या पहिल्या भागात आलाय, ज्याला आपण तोंडामध्ये बोलस असं म्हणतो. पण ज्या वेळेस हा बोलस अन्नाचा जो गोळा आहे, ज्यावेळेस तो पोटामध्ये जातो, त्याला आपण कड असं म्हणतो. पोटाच्या पहिल्या भागात ज्यावेळेस जातो रुमेन मध्ये, तेव्हा त्याला आपण कड असं म्हणतो. हा जो कड आहे, याची जी साईज आहे ती लार्ज साईज असते. एक मिनिट. हा जो कड आहे याची जी साईज आहे ना, हा जो अन्नाचा गोळा आहे, बोलस जो आहे, बोलस आणि कड मधला मी तुम्हाला डिफरन्स सांगतो. ज्यावेळेस अन्न खाल्ल्यानंतर त्यामध्ये सलाइवा मिक्स झाल्यानंतर त्या अन्नाचा गोळा बनतो तोंडातच, त्याला आपण काय म्हणतो? बोलस. पण हा जो बोलस ज्यावेळेस पोटाच्या पहिल्या भागात जातो रुमेन मध्ये, त्याला आपण कड असं म्हणतो. हा जो कड आहे याची जी साईज आहे, हा जो कड आहे याची याची जी साईज असते ती लार्ज साईज असते. आणि तुम्हाला माहित आहे
की जर एखाद्या कोणत्या पण गोष्टीची साईज जर लार्ज असेल तर त्याच्यावर मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहे ते स्लोली त्याच्यावर हे करतात, वर्क करतात, त्याला स्लोली ब्रेकडाऊन करतात आणि त्याला ब्रेकडाऊन करण्यासाठी पण वेळ लागतो. मग जनरली काय होतं की रुमेन मधनं काय होतं की हा जो कड आहे हा परत इथनं इसोफॅगस थ्रू परत तोंडात जातो आणि तोंडात गेल्यानंतर ही जी गाय आहे त्या अन्नाच्या तुकड्याला जो आहे, जो ज्याला आपण कड म्हणतो, त्याला परत मॅस्टिकेट करते. मॅस्टिकेट करणे म्हणजे काय? त्याला छोट्या छोट्या पार्ट मध्ये ब्रेकडाऊन करते. काय करते? मॅस्टिकेट करते. मॅस्टिकेशन करते. काय करते? मॅस्टिकेशन करते. मॅस्टिकेशन म्हणजे काय? ब्रेकिंग डाउन of the large size food particle into the small size food. Breaking down a large size food particle into the small size. ठीक आहे. नंतर काय होतं की जे फूड स्मॉल साईज मध्ये ब्रेकडाऊन झालाय ते फूड परत इसोफॅगस थ्रू पोटाच्या दुसऱ्या भागात जाते. त्या पोटाच्या दुसऱ्या भागाला आपण काय म्हणतो? रेटिक्युलम. आता बघा एक गोष्ट समजून घ्या, ही जी प्रोसेस आहे ना, रुमेन मध्ये फूड येणे पहिले सर्वात अगोदर, परत या रुमेन मधनं हे जे फूड आहे हे तोंडामध्ये जाणे, तोंडामध्ये परत ते फूड जे आहे ते बारीक होणे, बारीक झाल्यानंतर जे फूड आहे बारीक झालेलं ते कुठे जाणे? रेटिक्युलम मध्ये जाणे. ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो? रुमिनेशन असं म्हणतो. काय म्हणतो? रुमिनेशन असं म्हणतो. आता ठीक आहे. आता बघा, हा जो कड आहे, जो अन्नाचा जो गोळा आहे, जो खूप मोठा होता साईजने, त्याला ब्रेकडाऊन करण्यासाठी आपण तोंडामध्ये त्याला पाठवलं. कशा थ्रू? इसोफॅगस थ्रू. नंतर त्याला आपण मॅस्टिकेट केलं. मॅस्टिकेशन म्हणजे काय? कॅटलनं त्याला मॅस्टिकेट केलं म्हणजे काय? स्मॉल साईज मध्ये ब्रेकडाऊन केलं. स्मॉल साईज मध्ये ब्रेकडाऊन केल्यानंतर हे जे अन्न आहे हे पोटाच्या दुसऱ्या भागात जाते. त्या दुसऱ्या भागाला आपण काय म्हणतो? रेटिक्युलम. आता रेटिक्युलम बद्दल शिकूयात. रेटिक्युलम म्हणजे आहे तरी काय? हे जे रेटिक्युलम आहे ना, हे पोटाचा दुसरा भाग आहे. ठीक आहे. या रेटिक्युलम जे आहे याचं स्ट्रक्चर बघा, मधमाशाच्या पोळ्यासारखं आहे. म्हणजे काय? याला हनीकॉम्ब लाईक याचं स्ट्रक्चर आहे. म्हणजे याला आपण रेटिक्युलमला हनीकॉम्ब सुद्धा असं म्हणतो. आता हे बघा, हे जे रेटिक्युलम आहे हे सुद्धा स्मूथ मसल्सनं बनलेलं असतं. कशाने बनलेलं असतं? स्मूथ मसल्सनं. हे जे स्मूथ मसलनं बनलेलं असतं, हे जे रेटिक्युलम आहे, एका मिनिटाला एक वेळेस एकदा कॉन्ट्रॅक्ट होतं, एकदा एक्सपांड होतं, एकदा कॉन्ट्रॅक्ट होतं, एकदा एक्सपांड होतं. कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शन मुळे जे फूड रुमेन मधनं रेटिक्युलम मध्ये आलंय ते फूड प्रॉपरली इथे काय होतं? मिक्स होतं. काय होतं? प्रॉपरली मिक्स होतं. ठीक आहे. समजून घ्या. रेटिक्युलम जे आहे हे बघा मधमाशाच्या पोळ्यासारखं बनलेलं आहे. ठीक आहे. म्हणून याला आपण काय म्हणतो? हनीकॉम्ब पण म्हणतो. हे कशानं बनलेलं आहे रेटिक्युलम? हे स्मूथ मसलनं बनलेलं आहे. या स्मूथ मसलचं काम काय? प्रत्येक मिनिटाला हे कॉन्ट्रॅक्ट होते, एक्सपांड होते, कॉन्ट्रॅक्ट होते, एक्सपांड होते. कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शन मुळे काय होतं की जे फूड रुमेन मधनं रेटिक्युलम मध्ये आलाय ते प्रॉपरली मिक्स होतं. ठीक आहे. आता या रेटिक्युलमचं फंक्शन्स काय? हे बघा, हे जे दिसतंय ना तुम्हाला हेक्झॅगोनल टाइप स्ट्रक्चर, याच्यामधनं जे फूड आहे रेटिक्युलम मधनं हे फूड पोटाच्या तिसऱ्या भागात जातं. त्या तिसऱ्या भागाचं नाव आहे ओमॅसम. काय नाव आहे? ओमॅसम. म्हणजे काय? या रुमेनचं काम काय की हे रेटिक्युलमचं काम काय की जे पण फूड रुमेन मधनं रेटिक्युलम मध्ये जातं ते फूड इथनं आत म्हणजे हे जे दिसतंय या हेक्झागोनल स्ट्रक्चर मधनं आतून पेनिट्रेट होऊन पोटाच्या तिसऱ्या भागात जातं. म्हणजे काय? या रेटिक्युलमचं काम काय? फिल्ट्रेशनचं काम आहे. काय काम आहे? फिल्ट्रेशनचं काम. म्हणजे ज्यावेळेस गाय एखादं अन्न ज्यावेळेस खाते, कधी कधी काय होतं चुकून तिच्या अन्नामध्ये दगडाचा एक छोटासा तुकडा येतो. तो पोटामध्ये दुसरीकडे कुठे जाऊ नये म्हणून ही एक इथे फिल्ट्रेशन सिस्टीम आहे. कुठे आहे ही फिल्ट्रेशन सिस्टीम? रेटिक्युलम मध्ये. ठीक आहे. आणि जनरली कधी कधी काय होतं की ज्या वेळेस फूड इथून बारीक होतं म्हणजे मॅस्टिकेशन म्हणजे रुमेन मधनं फूड तोंडात जातं परत आणि हे फूड इथे मॅस्टिकेट म्हणजे बारीक होऊन परत कुठे जातं? रेटिक्युलम मध्ये. पण कधी कधी काय होतं हे जे फूड आहे हे कधी कधी बारीकच होत नाही. ठीक आहे. मग त्यामुळे काय होतं की समोर डायजेशनला प्रॉब्लेम्स होऊ नये म्हणून या रेटिक्युलम मध्ये एक फिल्ट्रेशन सिस्टीम आहे. कळलं ना? म्हणून रेटिक्युलमला आपण काय म्हणतो? हनीकॉम्ब लाईक स्ट्रक्चर पण म्हणतो, याला हनीकॉम्ब सुद्धा म्हणतो. हे कशानं बनलेलं आहे? स्मूथ मसलनं. स्मूथ मसलचं काम काय? कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शन. या कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन मुळे काय होतं की जे पण फूड रेटिक्युलम मध्ये येतं रुमेन मधनं ते फूड प्रॉपरली मिक्स होतं. तिसरं काम काय की फूड
प्रॉपरली समोर पास व्हावं, डायजेस्टिव्ह सिस्टीम परत ॲबरप्ट होऊ नये, प्रॉपरली स्मूथली रन करावी, म्हणून इथे एक फिल्ट्रेशन सिस्टीम आहे. म्हणून रेटिक्युलमचं जे काम काय की फूड सुद्धा फिल्टर करणे. ठीक आहे, नंतर बघूयात पोटाचा तिसरा भाग. ठीक आहे, हे बघा, तोंडामधनं फूड कुठे गेलं, रुमेन, रुमेन बंद परत फूड कुठे गेलं, तोंडामध्ये. कशासाठी गेलंय, बारीक होण्यासाठी. बारीक झाल्यानंतर फूड कुठे गेलंय, रेटिक्युलम मध्ये. रेटिक्युलम मधनं परत फूड कुठे गेलं, पोटाच्या तिसऱ्या भागामध्ये. पोटाचा तिसरा भाग कोणता आहे, ओमॅसम. काय याचं नाव, ओमॅसम. बघा इथे, एक मिनिट. ठीक आहे, आता बघा, सर्वात अगोदर जे फूड आहे ते कुठे गेलं, रुमेन मध्ये आलं. रुमेन मधनं परत तोंडामध्ये गेलं. तोंडामध्ये बारीक झालं. बारीक होऊन कुठे गेलं, रेटिक्युलम मध्ये गेलं. रेटिक्युलम मध्ये मी तुम्हाला सांगितलं फूड काय होतं, तिथे स्मूथ मसल्स असतात. ते स्मूथ मसल कंटिन्युअसली कॉन्ट्रॅक्ट एक्सपांड होत असतात. फूड प्रॉपरली मिक्स झालं, फिल्टर झालं. फिल्टर होऊन फूड कुठे गेलं, पोटाच्या तिसऱ्या भागात गेलं. पोटाच्या तिसऱ्या भागाला काय म्हटलं आपण, ओमॅसम असं म्हटलं. या ओमॅसम मध्ये काय होतं की आपलं जे अन्न आहे, या अन्नामध्ये जे पण वॉटर आहे किंवा जे पण NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड. आता हे सोडियम हायड्रॉक्साईड आलं कुठनं, मी तुम्हाला सांगितलंय की तोंडामध्ये 3 सलायव्हरी ग्लँड्स असतात. सलायव्हरी ग्लँड्स जे आहेत त्या अल्कलाईन, त्याचा पीएच असतो. अल्कलाईन का असतो, कारण की त्याच्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड असतं. आणि हे सोडियम हायड्रॉक्साईड किंवा हा जो सलायवा आहे हा फूड मध्ये मिक्स असतो. म्हणजे काय झालं, फूड मध्ये सलायवा पण आहे, फूड मध्ये वॉटर पण आहे. हे सगळं वॉटर आणि हा सगळा NaOH जो सलायवा मध्ये प्रेझेंट आहे, हा कुठे ऍब्झॉर्ब केला जातो, पोटाच्या तिसऱ्या भागामध्ये. या पोटाच्या तिसऱ्या भागाला आपण ओमॅसम असं म्हणतो. काय म्हणतो, ओमॅसम. ठीक आहे, आता आपण याचा शॉर्ट ओव्हरव्ह्यू बघितला, याला आपण डिटेलमध्ये बघूयात. ठीक आहे, ओमॅसम जे आहे हे बघा, हे याचं असं फोल्डेड स्ट्रक्चर आहे. तुम्ही पेपरचे किंवा एखाद्या पुस्तकाचे पानं किंवा एखाद्या वहीचे पानं जर बघितलेत, ते कसे दिसतात, इट लुक लाईक दॅट. हे तसंच दिसतंय बघा. म्हणून याला आपण काय म्हणतो, मेनी पाइल्स सुद्धा म्हणतो. काय म्हणतो, मेनी पाइल्स सुद्धा म्हणतो. अँड इट अपियर लाईक द पेजेस ऑफ द बुक. या ओमॅसमचं पर्टिक्युलर काम काय बघा, फूड सर्वात अगोदर कुठे गेलं, रुमेन. रुमेन मधनं परत कुठे गेलं, तोंडात. तोंडामध्ये बारीक झालं. बारीक होऊन कुठे गेलं, रेटिक्युलम. रेटिक्युलम मधून फूड कुठे गेलं, ओमॅसम. ओमॅसम मध्ये मी तुम्हाला सांगितलं की इथं वॉटर आणि सोडियम हायड्रॉक्साईड पूर्ण त्या अन्नामधलं वॉटर ऍब्झॉर्ब केलं जातं. ऍब्झॉर्ब केलं. ठीक आहे, आता हे नेमकं असतं तरी काय, ओमॅसम. ओमॅसम जे आहे हे मसल्सनं बनलेलं असतं. आणि ह्या मसल्स ज्या आहेत त्या एकदम पेजेस सारख्या एकमेकांना बाइंड झालेल्या असतात. ठीक आहे, वही सारख्या. ठीक आहे, म्हणून जे आहे आपण याला काय म्हणतो, मेनी पाइल्स सुद्धा म्हणतो. आणि हे कसं दिसतंय, जे बुकचे जे पेजेस असतात ना, हे त्याच्यासारखं दिसतंय. याचं काम मी तुम्हाला सांगितलं, हे काय करते, वॉटरला ऍब्झॉर्ब करते प्लस सोडियम हायड्रॉक्साईडला ऍब्झॉर्ब करते, जो आपल्या सलायवामध्ये प्रेझेंट होता. ठीक आहे, आता बघा, इथं काय झालंय, वॉटरचं ऍब्झॉर्प्शन झालंय, सोडियम हायड्रॉक्साईडचं ऍब्झॉर्प्शन झालंय. मग आता जे आपलं फूड जे बनलं ते खूप जास्त कॉन्सन्ट्रेटेड बनलं. काय बनलं, कॉन्सन्ट्रेटेड बनलं. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे काय, या फूड मध्ये आता कोणत्याही प्रकारचं वॉटर किंवा कोणत्याही प्रकारचा सोडियम हायड्रॉक्साईड हा प्रेझेंट नाहीये. ठीक आहे, आता हे जे कॉन्सन्ट्रेटेड फूड आहे हे ओमॅसम मधनं पोटाच्या चौथ्या भागात जातं. पोटाच्या चौथ्या कंपार्टमेंट मध्ये जातं. त्या चौथ्या कंपार्टमेंटला आपण अबोमॅसम असं म्हणतो. काय म्हणतो, अबोमॅसम. हा जो अबोमॅसम आहे याला आपण ट्रू स्टमक सुद्धा म्हणतो. ट्रू स्टमक सुद्धा म्हणतो. याला आपण ट्रू स्टमक का म्हणतो, कारण की या ॲबोमॅसम मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डायजेस्टिव्ह ग्लँड्स प्रेझेंट असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या डायजेस्टिव्ह ग्लँड्स प्रेझेंट असतात. या ज्या डायजेस्टिव्ह ग्लँड्स आहे ह्या वेगवेगळ्या प्रकारचे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स सिक्रेट करत असतात. डायजेस्टिव्ह एन्झाईम्स सिक्रेट करतात प्लस काही ऍसिड सिक्रेट करत असतात. आता जसं काही डायजेस्टिव्ह एन्झाईम म्हणजे काय झालं, पेप्सिन. पेप्सिन. ठीक आहे, आणि ऍसिड मध्ये काय झालं, HCl. तुम्हाला विश्वास नाही बसणार, हा जो HCl आहे हा
अबोमॅसम मध्ये प्रेझेंट असतो. म्हणून या अबोमॅसम जो आहे पोटाचा जो चौथा भाग आहे याचा जो पीएच आहे हा 2.3 किती 2.3 ते 2.4 पर्यंत असतो. किती 2.3 ते 2.4 पर्यंत असतो. आता या चौथ्या पोटाचा जो चौथा भाग आहे नेमके पर्टिक्युलर काम तरी आहे काय? त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह ग्लॅन्ड प्रेझेंट असतात, डायजेस्टिव्ह एन्झाईम रिलीज करतात. ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारचे ऍसिड रिलीज करतात. त्याच्यातला एक ऍसिड आहे एचसीएल, दुसरा एन्झाईम आहे पेप्सिन. या ऍसिड आणि एन्झाईमचं काम काय आहे? जे पण फूड पोटाच्या चौथ्या भागात येतं त्या फूडला कॉम्प्लेक्स फॉर्म मधनं सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं काम या डायजेस्टिव्ह एन्झाईम्स किंवा डायजेस्टिव्ह ऍसिड्स मुळे होत असतं. आता कॉम्प्लेक्स फॉर्म म्हणजे काय मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय. जसं की आपलं फूड जे आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन सुद्धा असतात. हे जे प्रोटीन्स आहे हे अमिनो ऍसिड्स न बनलेले असतात. आता नेमकं प्रोटीन बनतात तरी कसं बघा, हा एक अमिनो ऍसिड आहे, हा एक अमिनो ऍसिड आहे, हा एक अमिनो ऍसिड आहे, हा एक अमिनो ऍसिड आहे. आणि हे जे वेगवेगळे अमिनो ऍसिड आहे हे एकमेकांना जॉईंट असतात असे. ज्या वेळेस अमिनो ऍसिडची अशी लॉंग चेन बनते त्यावेळेस एक प्रोटीनचा मॉलिक्यूल बनतो. आणि हे जे दोन अमिनो ऍसिड आहे हे एकमेकांना कसे जॉईंट असतात? एक बॉन्ड असतो, त्या बॉन्डचं नाव आहे पेप्टाइड बॉन्ड. पेप्टाइड बॉन्ड. ठीक आहे. आता हे जे डायजेस्टिव्ह ग्लँड्स आहे हे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स ज्यावेळेस रिलीज करतात आणि ऍसिड ज्यावेळेस रिलीज करतात त्यावेळेस हे ऍसिड जे आहे हे या पेप्टाइड बॉन्डला ब्रेक डाऊन करतात. काय करतात? पेप्टाइड बॉन्डला ब्रेक डाऊन करतात. आणि आपलं जे प्रोटीन आहे याला अमिनो ऍसिड मध्ये कन्वर्ट करतात, म्हणजे सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट करतात. आणि हेच अमिनो ऍसिड आपली बॉडी कधीच प्रोटीन डायरेक्टली, जी कॅटलची बॉडी आहे ती प्रोटीन कधीच डायरेक्टली ऍब्झॉर्ब नाही करत, ती कधी पण सिंपल फॉर्म मध्ये ऍब्झॉर्ब करते. म्हणजे काय? हेच अमिनो ऍसिड्स हेच अमिनो ऍसिड्स कॅटलची बॉडी ऍब्झॉर्ब करते. आता कसं ऍब्झॉर्ब करते बघा, इथं डायजेस्टिव्ह ग्लँड आहे, इथे ऍसिड्स प्लस एन्झाईम सिक्रेट झाले. फूड काय कॉम्प्लेक्स मधनं सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट झालं. आता फूड सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर हे जे फूड आहे हे कुठे जातं? स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जातं. कुठं? स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये सगळे न्यूट्रियंट्स, सगळ्या प्रकारचे विटॅमिन्स, सगळ्या प्रकारचे अमिनो ऍसिड्स, ठीक आहे, सगळ्या प्रकारचे कार्बोहायड्रेट्स इथे ऍब्झॉर्ब केल्या जातात. आणि इथं ऍब्झॉर्ब झालेलं सगळं मटेरियल हे ब्लड स्ट्रीम मध्ये पाठवलं जातं. कुठे? ब्लड स्ट्रीम मध्ये पाठवलं जातं. ठीक आहे. मग जे मटेरियल स्मॉल इंटेस्टाईन मध्ये ऍब्झॉर्ब होत नाही असं फूड समोर पाठवलं जातं. कुठे? लार्ज इंटेस्टाईन मध्ये. आणि लार्ज इंटेस्टाईन मध्ये मधनं जे फूड आहे ते कुठनं जातं? रेक्टम आणि ऍनस थ्रू हे बाहेर फेकल्या जातं. कुठे? रेक्टम आणि ऍनस थ्रू कुठे बाहेर फेकलं जातं. जे बाहेर फेकलं जातं इट इज अ अनडायजेस्टिबल पार्ट ऑफ द फूड. अन इट इज अ अनडायजेस्टिबल पार्ट ऑफ फूड. ठीक आहे. आता रुमेन बद्दल आपण शिकलोय. रुमेनला काय काय म्हणतो आपण ते बघितलंय. ठीक आहे. रेटिकुलम बद्दल शिकलोय. रेटिकुलमचं पर्टिक्युलर काम काय? फूडला फिल्ट्रेट करणे. कंटिन्युअसली कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शन असल्यामुळे काय होतं की फूड जे आहे ते प्रॉपरली मिक्स होतं. ओमॅसम बघितलंय. ओमॅसम कसं दिसतंय? पेज ऑफ बुक, बुकचे जे पेज आहे तसं दिसतं. मेनी पाईल्स आहे. ठीक आहे. नंतर याचं काम काय आहे की जे वॉटर आहे त्याला ऍब्झॉर्ब करणे. सलाइवा मधला जो NaOH आहे त्याला ऍब्झॉर्ब करणे. हे ऍब्झॉर्ब झाल्यानंतर आपलं जे फूड आहे ते कसं बनते? कॉन्सन्ट्रेटेड बनते. हे जे कॉन्सन्ट्रेटेड फूड आहे हे कुठे जातं? अबोमॅसम. अबोमॅसमला आपण काय म्हणतो? ट्रू स्टमक म्हणतो. ट्रू स्टमक का म्हणतो? कारण की याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डायजेस्टिव्ह ग्लँड्स प्रेझेंट आहे. ह्या ज्या डायजेस्टिव्ह ग्लँड्स आहे हे काय सिक्रेट करते? गॅस्ट्रिक ज्यूस, जसं काही HCl असू द्या, काही एन्झाईम्स असू द्या. या एन्झाईम्स आणि या गॅस्ट्रिक ज्यूस हे जे ऍसिड्स आहे याचं पर्टिक्युलर काम काय आहे? जे आपलं फूड आहे हे कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये प्रेझेंट असतं. या कॉम्प्लेक्स फूडला सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं काम कोण करतं? हे डायजेस्टिव्ह ज्यूस किंवा डायजेस्टिव्ह एन्झाईम प्रेझेंट करत असतात. हे डायजेस्टिव्ह एन्झाईम कोण रिलीज करतात? वेगवेगळ्या प्रकारच्या डायजेस्टिव्ह ग्लँड्स रिलीज करतात. हे डायजेस्टिव्ह ग्लँड्स कुठे प्रेझेंट असतात? अबोमॅसम मध्ये प्रेझेंट असतात. म्हणून अबोमॅसमला आपण काय म्हणतो? ट्रू स्टमक असं म्हणतो. ठीक आहे. आता जस्ट ओव्हरव्ह्यू फक्त लक्षात राहू द्या. ओव्हरव्ह्यू इथून शिकल्यापेक्षा आपण इथे शिकूया.
लक्षात ठेवा की आता जस्ट फायनल स्टेपला पोहोचूयात आपण की नेमकं याचा सिक्वेन्स आहे तरी कसा. बघा, सर्वात अगोदर गाय काय करते, फूड खाते. फूड कुठे जाते, पहिल्यांदा माउथ मध्ये जाते. माउथ मधनं फूड कुठे जाते, इसोफॅगस मध्ये जाते. इसोफॅगस मध्ये जाते. इसोफॅगस म्हणजे काय, हे आहे इसोफॅगस. याला आपण फूड पाईप सुद्धा असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो, फूड पाईप पण म्हणतो. याला आपण अन्न नलिका सुद्धा असं म्हणतो. ठीक आहे. इसोफॅगस मधनं फूड कुठे जाते, पोटाच्या पहिल्या भागात जाते. पोटाच्या पहिल्या भागाचं नाव काय, रुमेन. रुमेनचं काम मी तुम्हाला सांगितलं. रुमेनचं काम मी तुम्हाला सांगितलं. रुमेनमध्ये जनरली काय होतं, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतात. हे काय करतात, फर्मेंटेशनची प्रोसेस करतात. नंतर जे फूड आहे ते रुमेन मधनं कुठं जातं, जे फूड आहे रुमेन मधनं परत तोंडामध्ये जातं. तोंडामध्ये ते फूड बारीक होतं. बारीक होऊन जे आहे ते फूड कुठे जातं, रेटिकुलम मध्ये जातं. रेटिकुलम मध्ये काय होतं, जे फूड आहे ते काय होतं, फिल्ट्रेट होतं. फिल्ट्रेट झाल्यानंतर हे जे फूड आहे ते कुठे जातं, ओ मॅसम मध्ये जातं. ओ मॅसम मध्ये ज्यावेळेस फूड आत जातं ते फूड परत आत गेलेलं फूड परत बाहेर येऊ नये म्हणून इथे एक ओरिफाईस असतं. ओरिफाईस म्हणजे काय, एक छोटीशी एक स्मॉल होल लाईक स्ट्रक्चर आहे. ते स्ट्रक्चर असतं. त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, रेटिक्युलो ओ मॅसम ओरिफाईस. काय म्हणतो, हे इथे असतं ते प्रेझेंट, रेटिक्युलो ओ मॅसम ओरिफाईस. म्हणजे काय, रेटिक्युलम मधलं जे फूड आत जातं ते फूड परत बाहेर येऊ नये त्याच्यासाठी एक स्पेशल इथे स्ट्रक्चर असतं. त्या स्ट्रक्चरला रेटिक्युलो ओ मॅसम ओरिफाईस असं म्हणतो. ओ मॅसम मध्ये काय केलं जातं की वॉटर प्लस सलाइवा मधला जो पण NaOH आहे ते ऍब्झॉर्ब केलं जातं. आपलं फूड कॉन्सन्ट्रेट बनतं. कॉन्सन्ट्रेट बनलेलं जे फूड आहे ते परत कुठे जातं, अबोमॅसम मध्ये जातं. अबोमॅसम मध्ये काय होतं की जे कॉम्प्लेक्स फूड आहे ते सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट होतं. सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट झालेलं फूड आहे त्याच्यामधले सगळे जे न्यूट्रियंट्स आहे किंवा विटॅमिन्स आहे किंवा जे मिनरल्स आहे ते कुठे ऍब्झॉर्ब केले जातात, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये ऍब्झॉर्ब केले जातात. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जे पण काही ऍब्झॉर्ब होत नाही ते कुठे जातं, लार्ज इंटेस्टाईन मध्ये जातं. लार्ज इंटेस्टाईन मधनं काय होतं की जे पण काही ऍब्झॉर्ब केलं जात नाही परत लार्ज इंटेस्टाईन मध्ये ते फूड जे आहे ते ऍनस आणि रेक्टम थ्रू बाहेर फेकलं जातं. त्याला आपण काय म्हणतो, अनडायजेस्टिबल पार्ट ऑफ द फूड. ठीक आहे. हे एवढंच आहे याच्यामध्ये. रुमेन, रुमेन मधनं कुठे जातं, रेटिकुलम. हा सिक्वेन्स लक्षात ठेवा, हा विचारू शकतात. रेटिकुलम, ओमॅसम, ओमॅसम, ओमॅसम मधनं फूड कुठे जातं, अबोमॅसम. अबोमॅसम मधनं फूड कुठे जातं, स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईन मधनं फूड कुठे जातं, लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईन मधून फूड कुठे जातं, रेक्टम आणि ऍनस थ्रू बाहेर फेकलं जातं. ठीक आहे. ओके. आता छोटे छोटे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे. हे तीन चारच पॉइंट्स आहेत, तेवढं फक्त लक्षात राहू द्या. जो रुमेन आहे, रुमेनचा पीएच किती असतो, 6.5 ते 6.8. ठीक आहे, एवढं लक्षात राहू द्या. ऑप्टिमम टेम्परेचर किती पाहिजेत रुमेनचं, 38 डिग्री सेल्सिअस. हे एक्झॅक्ट व्हॅल्यू आहे. किती पाहिजेत, 38 डिग्री सेल्सिअस. आता हे 38 डिग्री सेल्सिअस का पाहिजेत, मी तुम्हाला सांगितलं की रुमेनमध्ये 200 पेक्षा पण जास्त प्रकारचे बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतात. आणि हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम, हे जे बॅक्टेरिया आहे, हे हाय टेम्परेचरवर कधी सर्व्हाइव्ह करू शकत नाही. 38 डिग्री सेल्सिअस हे त्यांच्या ग्रोथसाठी आणि डेव्हलपमेंटसाठी सगळ्यात फेवरेबल टेम्परेचर आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की काय होतं की फूड ज्यावेळेस रुमेनमध्ये येतं त्या फूडचं काय होतं, फर्मेंटेशन होतं. फर्मेंटेशन झाल्यानंतर तिच्यातनं 2 गॅस प्रोड्यूस होतात. एक गॅस जो आहे तो कार्बन डायऑक्साईड, दुसरा जो गॅस आहे तो काय आहे, मिथेन. मग यांचा रेशिओ किती आहे, कार्बन डायऑक्साईड हा 65% आहे, मिथेन जो आहे हा 35% आहे. ठीक आहे. नंतर एंड प्रोडक्ट जे आहे ते काय आहे, ओलाटाईल फॅटी ऍसिड्स. हे कोणकोणते फॅटी ऍसिड्स आहे, ऍसिटेट आहे, प्रोपिओनेट आहे, ब्युटारेट आहे. आणि 70% जी एनर्जी आहे ऍनिमलची कोण फुलफिल करते, हा हे ओलाटाईल फॅटी ऍसिड्स करतात. आता मला माहित आहे हे तुम्हाला कळलं नसेल ओलाटाईल फॅटी ऍसिड काय, तर मी तुम्हाला सांगितलंय अगोदरच की की हे बघा, सर्वात अगोदर ज्यावेळेस फूड येतं, फूड आल्यानंतर ते कुठं जातं, रुमेन मध्ये जातं. रुमेन मध्ये फूड गेल्यानंतर मी तुम्हाला सांगितलंय की हे जे फूड आहे हे ग्रासेस असतात किंवा काही पण असू शकतं. हे जे ग्रासेस आहेत याच्यामध्ये सेल्युलोज असतात. हे जे सेल्युलोज आहे याला डिकम्पोज करण्यासाठी याला डायजेस्ट करण्यासाठी कोण काम करते, मायक्रो ऑर्गॅनिझम्स. हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे कसं डायजेस्ट करतात, एक एन्झाईम्स प्रोड्यूस करतात. त्या एन्झाईमचं नाव आहे सेल्युलोज. हा सेल्युलोज एन्झाईम्स आहे, हा सेल्युलोजला काय करतो, ब्रेकडाऊन करतो आणि कशामध्ये कन्वर्ट करतो, सिंपल कार्बोहायड्रेट म्हणजे कशामध्ये, ग्लुकोज. ज्यावेळेस हे ग्लुकोजचं युटिलायझेशन कोण करतात, वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया करतात स्वतःच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी.
स्वतःच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी. ज्यावेळेस बॅक्टेरियाची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते त्यावेळेस या ग्लुकोजचं जे बाय प्रोडक्ट आहे ते काय असतं, ओलाटाईल फॅटी ऍसिड्स, 2 मॉलिक्युल्स ऑफ CH3COOH. हे काय आहे, ओलाटाईल फॅटी ऍसिड्स प्लस काही अमाऊंट मध्ये कार्बन डायऑक्साईड प्लस काही अमाऊंट मध्ये मिथेन. मिथेन तुम्हाला किती सांगितलं, 35%. कार्बन डायऑक्साईड किती प्रोड्यूस करतात, 65%. ठीक आहे. आता हे जे ओलाटाईल फॅटी ऍसिड्स आहे, मग ते कोणकोणते फॅटी ऍसिड्स आहे बघा. कोणकोणते, ऍसिटेट आहे, प्रोपिओनेट आहे, ब्युटारेट आहे. आणि 70% जी एनर्जी कॅटलला जी भेटते त्या ओलाटाईल फॅटी ऍसिड पासूनच भेटते. कुठनं भेटते, 70% जी एनर्जी आहे ती कुठनं भेटते, ओलाटाईल फॅटी ऍसिड पासूनच भेटते. ठीक आहे. हे झालं आपलं पूर्ण. रुमेनचा पीएच बघा, ऑप्टिमम टेम्परेचर बघितलं, गॅस कोणकोणते प्रोड्यूस होतात, किती रेशो मध्ये, किती पर्सेंटेज मध्ये प्रोड्यूस होतात, ओलाटाईल फॅटी ऍसिड म्हणजे काय, त्याचं प्रोडक्शन कसं होतं, अॅनिमलला एनर्जी कशी भेटते, आपण हे सगळं बघितलं. ठीक आहे. आणि हे एवढं लक्षात ठेवा की ग्रेझिंग अॅनिमल म्हणजे काय, असे अॅनिमल जे छोट्या छोट्या ग्रासेसवर फीड करतात, जमिनीवर फीड करतात, अशा अॅनिमलला आपण ग्रेझिंग अॅनिमल म्हणतो. त्याचं एक्झाम्पल कॅटल आहे, शीप आहे. ब्राउझिंग अॅनिमल म्हणजे काय, जे लार्ज ट्रीवर फीड करतात, त्याचं एक्झाम्पल आहे गोट आहे, कॅमल आहे. हे बघून घ्या. वेंट्रिकुलस म्हणजे काय, तेवढं पण बघून घ्या एकदा. नॉन रुमिनंट अॅनिमल म्हणजे काय, की त्यांचं जे स्टमक आहे ते एकच असते, त्यांचं स्टमक कशामध्ये डिवाइड झालेलं नसते. अशा अॅनिमलला आपण काय म्हणतो, मोनोगॅस्ट्रिक अॅनिमल सुद्धा म्हणतो. याचं वन चेंबर स्टमक आहे. त्याचं एक्झाम्पल काय, ह्युमन आहे, हॉर्स आहे, डॉंकी आहे, झेब्रा आहे आणि रॅबिट आहे. ठीक आहे. नंतर बघा, सुडोरुमिनंट म्हणजे काय, याच्यामध्ये फक्त 3च चेंबर स्टमक असते. ओमॅसम जो आहे तो ऑब्सेंट असतो. याच्यामध्ये सुद्धा रुमिनेशनची प्रोसेस होत असते. मग त्याचं एक्झाम्पल काय, कॅमल आहे. ठीक आहे. नंतर रुमिनंट अॅनिमल म्हणजे काय, त्याचं जे चेंबर आहे पोटाचं ते 4 पार्ट मध्ये डिवाइड झालेलं असते. मग ते 4 पार्ट कोणते, रुमेन आहे, रेटिक्युलम आहे, ओमॅसम आहे, अबोमॅसम आहे. ठीक आहे. हे झालं क्लासिफिकेशन डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या बेसिसवर, कोणकोणतं आहे, रुमिनंट, सुडो रुमिनंट किंवा नॉन रुमिनंट. ठीक आहे. चालेल, आज आपण आपलं लेक्चर आहे ते इथेच संपूयात. ठीक आहे. एवढाच पोर्शन आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये, याच्या पलीकडे काहीच नाही आहे. ठीक आहे. दिस इज एनफ फॉर टुडेज क्लास. सो थँक्यू. हॅव अ गुड डे.